चौकारास माननीय श्री विलास मिरगुटे यांच्याकडे प्रत्येक चौकारास 100 रुपयाचं पारितोषिक असणार कॅश प्राइस इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा. तर नक्कीच याचा आनंद लुटायचा, या संधीचं सोनं करायचं पाहणार होत आपण. अच्छा नाईट मधला फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना टीम वाकस वर्सेस टीम गौर कामत असं काही सामना आपल्याला पाहायला मिळणार. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आम्ही सुद्धा स्थानपन्न होतो. राकेश स्ट्राईक ऑनला आणि स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर निलेश. पहिला बॉल पॉवर प्लेचा पहिला चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू तरार बरार सी मारेशे पार वन बाउन्स कणकणीत दणदणीत सावकार. येस दिस तर राकेश आपल्या खात्यामध्ये 100 रुपये जमा झालेले आहेत. रंकेश तर आपल्या खात्यामध्ये 100 रुपये जमा झाले आहेत. पाहतो नेक्स्ट बॉल पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल यावेळेला वेगवान चेंडू जबरदस्त चेंडू बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंच पाहतोय आपण मयूर वाघ चौरे मला तट्ट पाहायला मिळतात. चांगला असा अनुभव आहे. नक्कीच त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करणे या आयोजनात आपण सहभागी झालात. यावेळेला ब्लॉक होलचा चेंडू होता खोदून काढला थोडंसं थांबवलं होतं क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु प्रयत्न थांबवले गेले. एक धावेवर समाधान मानावं लागतं. आपण पाहतो स्कोर काढतं 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलो. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर 3 चेंडूची फिकी झाली असावी. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर डॉट त्यानंतर एक सिंगल चिकी रन आणि आपण पाहते मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक 9 खेळाडू सर्कलच्या आत आहेत 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि हीच ती संधी या दोन्ही फलंदाजाला मोठी स्ट्रोक खेळायची. यावेळेला तंत्रशुद्ध फटका चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस लागलेली चेंडू जिंकलेला यावेळेला मिळतात त्या 4 धावा. हे तुझी आपल्याला संधी असेल. धन्यवाद डेझे. तर नक्कीच शेवटचा मॅच आपण पाहतो. तर सूचना असेल दोन्ही टीमला सर्व संघांना सूचना असेल की ज्या टीमचे हायेस्ट स्कोर असेल त्याला बाय देण्यात येईल. आपण पाहिलं तर टीम वर्ण्यांचा हायेस्ट स्कोर होता 69 रन्स होते स्कोर कार्डवर. तर नक्कीच या मॅच मध्ये जर वाकस टीमने हायेस्ट स्कोर मारला तर त्यांना सुद्धा बायस मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा रेस लागले बॅकवर्ड डिस्कनेक्टला पाहूया. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे चेंडू फील्ड होतं क्षेत्ररक्षक जिंकतोय परंतु या चेंडू मागे मिळतात एकच धाव. आपण पाहतो स्कोर कार्डवर तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 10 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आपण पाहायला गेलो तर शेवटचा चेंडू असावा पॉवर प्लेचा. त्यावर पाहतो स्ट्राईक ऑनला रंकेश. शॉर्ट पिच चेंडू स्ट्रेट ऑन द ग्राउंड केला आहे. सर्कल मध्ये थोडंसं थांबवलं होत असताना पाहायला मिळते. लॉंग ऑन रिझर्व मध्ये मात्र चांगलं बॅकअप. एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एकदा एक धाव मिळते. या चेंडू मागे एकेरी धावेने स्कोर कार्ड हलत ठेवण्यात आलेलं आहे पण त्याचा षटक संपल्याचा इशारा येतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे 11 धावा स्कोर कार्डवर. बिनबाद अशी जोडी रंकेश आणि आनंद. आतापर्यंत चांगली सुरुवात टीम वाकस कडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रंकेशच्या खात्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज इथं जमा आणि आनंद याच्या खात्यात सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा. दोन्ही फलंदाज दोन्ही सलाम वीर तगडे फलंदाज टीम वाकस यांची गणना होते. स्फोटक फलंदाज ते दोन्ही फलंदाज रंकेश आणि आनंद सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तर निलेश
निलेश वाघमारे, पहिला निलेश भोईर त्यानंतर निलेश वाघमारे. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट ट्रॅकर बॉल, चेंडू टोलला जातो कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक होत नाहीये. पकडो क्या जितो मॅच असं आव्हान मानत असताना टीम गौर कामत पहिला विकेट, पहिला आद्राक जोडी तोडली जाते. यश जे आपल्याला संधी असेल ठोको. धन्यवाद धन्यवाद. डीजे थोडं थांबून खेळणं गरजेचं होतं. रंकेशला निगराणी करणं गरजेचं होतं. आपण पाहायला गेलं तर एक बिग हिट आला होता. थोडी ताकद लागली असती नक्कीच हा चेंडू सीमारेषे पार गेला असता, पण ते थोडंसं हार्डलक म्हणावं लागेल. रंकेश हरकत नाही. तो बॅटर, वन डाऊन फलंदाज दीपक स्ट्राईक ऑनला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंद अजूनही सही सलामत सलामीला आला होता. तो स्कोर कार्ड आपण पाहतो 1-11 अशी धावसंख्या. यावेळेला थोडंसं स्टेप आउट केला होता, पुढच्या बाजूला सरसावला होता फलंदाज. पंच आमच्या बाजूने वरता सांगता वाईट चेंडू ऑफेक्सच्या खूपच बाहेरून जातोय का 72 धाव स्कोर कार्डवर ऍड होते. स्कोर कार्ड आपण पाहिले जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवर. स्लोपन डिलिव्हरी एंडेज लागले. फ्लाय स्लिपला जबरदस्त प्रोटेक्शन मानावं लागेल. थांबवलं गेलं चेंडूला नाही तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असतं. चांगलं क्षेत्ररक्षण टीम गौर कामत. चांगली फील्ड, जेवढी चांगली फील्ड तेवढी चांगली गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा. परंतु सध्या हातामध्ये आपल्या आहे गोलंदाजी, तर गोलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेला तारीफ केली होती, परंतु हा थोडा खराब चेंडू असावा. पण पाहतोय लेग पंच सांगतात की हा पाहायचा थर्ड अंपायरला रिव्ह्यू साठी. अंपायर रिव्ह्यू आहे की टीम रिव्ह्यू आहे? अच्छा, तर अंपायर रिव्ह्यू आपण पाहायचं. थर्ड अंपायर स्क्रीन ओपन करायचं, थर्ड आय ओपन करायचं, पाहायचं हा नो बॉल आहे की नाही. तर नक्कीच हा नो चेंडू असणार आहे पंच. तर नक्कीच हा विकेट वाचला असता. नो चेंडू होता. बीमरच्या पण वरच्या बाजूला चेंडू फेकी झाला होता, परंतु धाव बादच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू पामिलियन आपल्याला पाहायला मिळतो. न्यू फलंदाज रमेश. पण पाहतो फ्रेडचा चेंडू असेल थारार चेंडू, वेगवान चेंडू, बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. एक बायच्या स्वरूपात मला वाटते धाव असावी. एक सिंगलची किरण आपण पाहतो. स्कोर कार्ड 1ने वाढते, जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवर. 2 बाद 14 अशी धावसंख्या टीम वाकस यांची आपल्याला पाहायला मिळते. विचार केला टीम वाकस एक तगडा दादा संघ आहे, एक धावांचा डोंगर उभं करू शकतो असे काही फलंदाज या टीम मध्ये, परंतु ते करावं लागेल, हे दाखवावं लागेल. यावेळेला वेगवान बॅट फिरवली, थोडंसं इन स्विंग चेंडू, बॅट चेंडूचा काही संपर्क होत नाही. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 14 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक दुसरा पण पाहतो. 4 चेंडूची फेकी झाली असावी. नेक्स्ट बॉल हा सुद्धा वेगवान चेंडू, काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. स्कोर कार्ड हलत ठेवत असताना टीम वाकस जाऊन पोहोचले 15 या धाव संख्येवर. 2 महत्वाचे गडी तंबूकडे परतवले गेले. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहिलं तर निलेश भोईर, त्यानंतर निलेश वाघमारे सध्या गोलंदाजी मार्कवर. एक बीमर बॉल होता, लो फुलटा चेंडू, दगड फेक निशाणा चुकलेला आहे. यावर धावा मिळू शकतात. पाहतोय आपण धाव कंप्लीट होते का. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतो.
ओके, तर पंतांचं षटक संपल्याचा इशारा आहे. तर षटक क्रमांक दुसरे समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 2-5-16 अशी काही धावसंख्या टीम वाकस. या 2 षटकानंतर थोडंसं बॅकफुटला धावा येणं गरजेचं होतं. मिनिमम मला तर 25 धावा तरी आल्या असत्या या 2 षटकानंतर, परंतु हरकत नाही. पाहायला गेलं तर 8ची सरासरी राखली टीम वाकस यांनी. त्या फलंदाजाने आपण पाहिलं तर 2 षटक समाप्त झालेत. 16 धावा स्कोर काढपर्यंत उर्वरित 2 षटक असतील. यानंतर सर्व सामने 2 षटकाचे असतील, कारण तर फायनलची नाईट आहे, शेवटची नाईट आहे. या आयोजनाचा शेवट आहे आजचा. तर नक्कीच थोडंसं सहकार्य करायचं आपण पाहतो. तर मंगेशसाठी पारितोषिक आलं संतोष शिलम यांच्याकडून. विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थोडे वरिष्ठ नागरिक आहे, परंतु त्यांच्या मनात क्रिकेट प्रेम मात्र भरभरून भरलेलं आहे. मंगेशसाठी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपण पाहतो षटक क्रमांक 3. मंगेश गोलंदाजी मार्कवर ट्राय केलं होतं, परंतु वेगवान फटका खेळला गेला लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते. स्कोर कार्ड आपण पाहतो तर 18 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. आणि विकेट सिंगल विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला वेगवान चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. जेवढे पारितोषिक लावले जातात ना मंगेशवर, तेवढं चांगला गोलंदाज मंगेश आहे. टीम गौर कामत मी वारंवार पाहतो मंगेशला, त्याची गोलंदाजी जबरदस्त. आपण पाहिलं तर 2 चेंडूचे फेके झाले, 2 धावकाचे झालेत. नेक्स्ट बॉल यावेळेला सुद्धा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच मयूर आपली जाग्यावरून हलत नाही. आपली जाग्यावर स्थिर आहेत. आपल्या निर्णयावर ठाम. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूची फेकी झाली असावीत. 18 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. या षटकात धावा येणं गरजेचं. टीम वाकस धाव लागेल. यावेळेला हात पुरवले, बॅट पुरवले, लॉंग ऑन काव करण्याच्या दिशेने चेंडू फटकावला, परंतु थोडंसं थांबवलं असताना क्षेत्ररक्षक झेल जमिनीला दान होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हलकासा थ्रो. यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू पॉम्बिलन. एस डीचे आपल्याला संधी असेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय 18 नंबरची जर्सी प्रदान करून धनंजय केटीसी लाईव्ह इव्हेंट यांच्या टीम मधला धनंजय कॅमेरामॅन सध्या फलंदाजी मार्कवर. तर नक्कीच बरेचसे प्रेक्षक वर्ग त्यांना पाहत असतील केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून की धनंजय सध्या फलंदाजी मार्कवर आहे. म्हणजे जो कॅमेरावरून थेट खेळाडूंना प्रेक्षेपण करत होतं, तर स्वतः आता प्रेक्षेपण मध्ये खेळाडूंना पाहण्यासाठी स्वतः खेळाडू म्हणून मैदानात आपल्याला पाहायला मिळतो धनंजय. पण पाहतो नेक्स्ट बॉल. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. 1 धाव मिळते या चेंडूवर. आपण पाहते स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. डिनर थोडं लेट झालं, थोडंसं सुस्तावल्यासारखं वाटतं, थोडंसं फ्री व्हावं लागेल. आमचे डीजे मास्टर सुद्धा हे सुचवत असेल जरा धून असे लावा नाही का, डायरेक्ट तर यायला पाहिजे. तर नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. ह्या वेळेला वेगवान चेंडू आहे. पाहतोय पंच सांगतात की षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड 21 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावले. शेवटचं षटक असेल.
षटक्रमांक शेवटचे षटक थोडेसे स्पीडअप करते टीम गोरगामत. बरेचसे सामने खेळवायचे आज फायनलच्या थरार येते. विनंती असेल सर्व टीमला विनंती असेल की आपण सहकार्य करायचं. पाहता पण योगेशाला हाणमारते षटक घेऊन आला. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळणारा शॉर्ट पिच चेंडू फटका फसला गेला आहे. विकेट कीपर चेंडू खाली कोणती चूक होत नाहीये. या वेळेला पकडो घ्या जितो मॅचचं आव्हान म्हणत असताना टीम गौर कामत आणखीन एक महत्वाचं विकेट तंबूकडे पाठवत असताना वेगवान चेंडू षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूची फिके झाली. योगेश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा बॉल आपण पाहतोय तर डॉट पाहायला मिळतो. षटक क्रमांक 4 योगेश हाताळतोय. चांगली गोलंदाजी. 21 धावा स्कोर कार्ड वर. धावा आलेला नाही. धावा येणं गरजेचं असेल. नेक्स्ट बॉल पुश करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्टिपला क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक करत नाहीये. थांबवलं घेते चेंडूला. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते. आपण पाहतो स्कोर कार्ड. एक या धावसंख्येने जाऊन पोचले 22 या धावसंख्येवर. शेवटचे षटक आहे पाहावं लागेल. वाकस टीम वाकस 3 चेंडूचे फिके झाले. 22 धावा स्कोर कार्ड वर. शेवटचे षटक जे हाणामारीचे षटक आहे. धावा आला नाही. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळू शकते. पाहतं नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच चेंडू. 11 धावांचा फटका मिळतो. विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चेंडू उचलणार फेकणार. एक धाव मिळते. सिंगल डबल सिंगल डबल सिंगल जास्त पाहायला मिळते. सिंगलने फरक पडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर नक्कीच टीम वाकस एक धावांचा डोंगर उभं करावं लागणार होतं. परंतु यावेळेला थोडंसं लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल असंच काही समीकरण. 23 धावा स्कोर कार्डवर पाहतो. नेक्स्ट बॉल. यावेळेला कार्पेट पद्धतीचा फटका. मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. सर्कल मध्ये फील्ड होतो. पुन्हा एकदा कोणतं विकेट आहे का? ओके तर लेग बॉल लेग बाय विकेट. लेग बिफोर विकेटची अपील केली गेले. फलंदाजीकडे बाद होतं. चला तर आयोजक मुकुंद पवार आपणास विनंती असेल ती बॅक साईडला लॉंग स्टॉपला जी शेकोटी आहे ती विझवायची. आणि सध्या आपण पाहायला गेलं तर दोन्ही कॅमेरामॅन मैदानात. टीम वाकस केटीसी लाईव्ह इव्हेंट यांची टीम धनंजय आणि सचिन दोन्ही कॅमेरामॅन सध्या जे थेट खेळाडूंना लाईव्ह प्रक्षेपण करतात ते सध्या मैदानात आहे आणि त्यांना पाहतोय आपण सर्वजण. आपण पाहतो धनंजय स्ट्राईक एंडला असेल. सचिन स्ट्राईक ऑनला असणार आहे. धावा आपण पाहिला स्कोर कार्डवर. टीम वाकस या वेळेला थोडासा बॅक फुटला आहे. चेंडू जर पाहिले आपण या षटकात तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असावा. म्हणजे थोडासा बॅक फुटला. टीम वाकस कमबॅक करावं लागेल. एंडेज लागले. फ्लाय स्टिपला क्षेत्ररक्षण रेस लागले. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे एफर्ट दाखवताना चेंडूला थांबवण्यात आले. गती कमी केले. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असावा.
2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असावा. या वेळेला फलंदाज बाद होत. नक्की षटक क्रमांक 4 समाप्त होते. फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाले. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. येणारे 4 षटक आणि 26 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी टीम गौर कामत यांना. तर नक्कीच फर्स्ट इनिंग आपण पाहिली तर 23-25 धाबा स्कोर कार्डवर लगावलेत. तर या फर्स्ट राऊंडच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर हायस्ट स्कोर टीम वर्णे यांनी स्कोर कार्डवर लगावलं. तर नक्कीच टीम वर्णे यांना बाय देण्यात आलेलं आहे. तर नक्कीच सेकंड राऊंडचे सर्व सामने यानंतरचे सर्व सामने 2 षटकाचे असतील. तर विनंती असेल रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायचं. टीम वाकस जी फुल कॅप घातले, टीम वाकस मध्ये थंडीची कॅप घातली, फुल कॅप घातले. 1007 नंबरची जर्सी आहे त्याची. संकेत मला तर वाटतं ती कॅप काढायची. या टुर्नामेंटमध्ये या आयोजनात ते अवेलेबल नाहीये, तर लाईव्ह मध्ये अवेलेबल नाही. तर आपण याची सूचना घ्यायची. त्याबद्दल म्हणजे सूचना आली होती की त्यामुळेच कालच्या दिवसात मला तर वाटतं सूचना मिळाली. टीम मांडवणे यांना पॅनलाइज केलं गेलं. तर आपण सुद्धा सूचना घ्यायची. यानंतर आपल्याला हे आढळतं कामा नाही. या टुर्नामेंटमध्ये लाईव्ह मध्ये आपल्याला जर्किंग असेल, मास्क असेल, हे काहीच अवेलेबल नाही. आपली जर्सी पाहायला मिळायला हवी आहे. आपली ड्रेसिंग जी असेल ती कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळावी. आपण स्कोर कार्ड पाहणार आहोत तर 25 धावा स्कोर कार्ड बरे 26 धावसंख्येची गरज टीम गौर कामत यांना विजयश्री खेचण्यासाठी. तर नेक्स्ट बॅटल सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम संजय नगर वर्सेस टीम गौर कामत बी. तर विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं. दोन्ही जवळचे टीम असणारे टीम गौर कामत तसेच टीम संजय नगर एक ग्राउंड मध्ये दोन्ही प्रॅक्टिस करतात. तर नक्कीच एकमेकांचा खेळ त्यांना माहिती असेल, एकमेकांविषयी त्यांना अनुभवी असेल. तर नक्कीच नेक्स्ट बॅटलमध्ये आपल्याला रोमांच पाहायला मिळेल. तरी विनंती असेल टीम संजय नगर कॅप्टन तसेच टीम गौर कामत कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं. तर माननीय श्री विलास मिरगुडे यांच्याकडून पारितोषिक आले. टीम वाकसाठी प्रत्येक विकेट मध्ये 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हा, तर त्यांची कॅश इथे जमा आहे. आणि मला वाटतं फर्स्ट इनिंग मध्ये त्यात 2 चौकार लगावले होते. आता काही रक्कम शिल्लक आहे तर विकेटसाठी ते खर्च करणार आहेत. आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवर सचिन पहिले षटक घेऊन येतं. 25 धावांचं टार्गेट चेस करायचं. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर फर्निचर बिघडलं जाते. फलंदाज इकडे बाद होते. फलंदाज करण बॅक टू पॉमिलियन गोल्डन डायमंड शिकार ठरते.
नेक्स्ट बॉल यॉकलेनचा चेंडू होता. एंडेज लागले, रेस लागले, चेंडू पुढे क्षेत्ररक्षक मागे, फील्ड मात्र होत. चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव येते, एक धावेने येते श्री गणेश होते टीम गौर कामत यांचा 25 धावांचा पाठलाग करायचं. जशाच तसे प्रत्युत्तर द्यावं लागेल. वाकसचा विचार केला तर टीम वाकस जबरदस्त गोलंदाज आहे. मला तर वाटतं 25 धावा पण चेस करून देणार नाही अशी गोलंदाजी त्यांच्यामध्ये आहे. तर मी पाहिले वाकस यांची गोलंदाजी, परंतु ती गोलंदाजी या सामन्यात महत्वाची असणार. पाहतोय आपण सचिन याला. नेक्स्ट बॉल यावेळेला सुद्धा फर्निचर बिघडला जातोय. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, तारीफ केल्या यावेळेला दुसरा विकेट बॅक टू पामेल असणार. यस डीजे, आपण थांबायचं ना, आपण ठोकायचं. इथे तंत्रशुद्ध फटका आहे ना की जबरदस्त फटका. गॅप सिलेक्शन केलं जातं. फ्लाय स्लिपच्या गल्लीमधून चेंडू जातोय सी मारे शेपार कणकणीत दणदणीत चौकार. तर नाणेफेकीचे कार्यक्रम झाले. टीम संजय नगर यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले व आमंत्रित केले टीम गौर कामत यांना क्षेत्ररक्षणासाठी. तरी वीरेंद्र तसेला सामना संपल्यानंतर टीम गौर कामत आपण क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं चालू सामन्याकडे वळतो. आपण सेकंड इनिंग पाहतो. अजूनही 20 धावसंख्येची गरज. यावेळेला सुद्धा तंत्रशुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केले गेले परंतु पंच कोणती हरकत करत नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर आपण पाहतो तर 5 चेंडूची फेकी झाली असावी. 5 धावा स्कोर कार्डवर, 2 बाद 5 अशी काही धावसंख्या. म्हणजे दशाच तसे प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी मार्कवर टीम वाकस काही गोलंदाजी. पाहतो शेवटचा चेंडू सचिन पॉवर प्लेचा षटक घेऊन आला होता. यावेळेला पुढच्या बाजूला थोडंसं सरसावलं. पुन्हा एकदा अपील केली गेले. 1 धाव रोखू शकत नाही. नक्कीच 1 धाव कंप्लीट होते पण त्यांचा षटक संपल्याचा इशारा तो. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर 2 बाद 6 अशी धावसंख्या टीम गौर कामत यांची आपल्याला पाहायला मिळते.
चला विनंती असेल स्पीडअप करायचं. आणखीन बरेच सामने आपल्याला पार पाडायचे विनंती असतील. 2 सेमीफायनल असेल, एक फायनल असेल, आणखीन एखादी सेमीफायनल असेल. चला स्पीडअप करायचा. थोडंसं वेगवान षटक ठेवायचं. आपण पाहतोय भगवान गोलंदाजी मार्कर षटक क्रमांक दुसऱ्या हातालते पंचांच्या डाव्या बाजूने राईटावर विकेटचा मारा हलकासा प्लेस केला जातो. मिडऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण होते. थोडेसे थांबवलं होतं असताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रू थोडा खराब. तिसरी धाव पूर्ण होणार का? तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला हिट केलं गेलं. यावेळेला पुन्हा एकदा खराब थ्रू. तिसरी धाव कंप्लीट झाली. चौथी धाव घेण्याचा कोणताही प्रयास दिसत नाहीये. 3 धावा नक्कीच मिळतात. हरकत नाही. जिथे 2 धावा होते तिकडे तिसरी धाव मात्र पळवून काढले. 13 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर 26 धावांचा टार्गेट चेस करायचे. 9 धावा स्कोर कार्डवर आलेत. यावेळेला थोडंसं स्टेप आउट झालं. स्वतःच्या फॉलो मध्ये विकेट किपर कोणती चूक करत नाही. कॉट आउट आपल्याला पाहायला मिळतो. याच दिवशी आपल्याला संधी असणारे डीजे दिने विकेट क्रमांक 3 आपण पाहतोय तंबूकडे परतवलं गेलंय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय 9 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 17 धावसंख्येची गरज असावी. शॉर्ट पिच चेंडू बॅट घातले. चेंडू थांबणार की नाही? क्षेत्ररक्षक तैनात का कोणाला कोणती चूक होत नाहीये. पकडो क्या जीतो मॅच असा आव्हान वाढत असताना टीम वाकस. आणखीन एक विकेट बॅक टू पॅमिलियन. यस डीजे अजूनही सामन्यात धम्म काय पाहायला गेलं तर येणारे 15 चेंडू 17 धावसंख्येची गरज विजयश्री घेण्यासाठी टीम गौर कामत पाहावं लागेल. निगराणी करावी लागेल. थोडंसं निराशेच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 4 विकेट तंबूकडे परतवलं गेलं. जसं तसे प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजी मार्कवर टीम वाकत चांगली गोलंदाजी करते. शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स इम्पॉर्टंट फटका बसल्याने एक्सपेरिमेंट सक्सेसफुल. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. थरार कणकाती प्रहार चौकार. यस डीजे
तर 13 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरं आपण पाहतो. 4 चेंडूची फेकी झाली असावी. चांगलं षटक घेऊन आलं भगवान. पाहतो नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला प्रहार करणं गरजेचं होतं, परंतु पाहतो पंच कोणती हरकत करायचं. नक्कीच हा चेंडू सेट ऑन द स्टंप गेला असेल. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूची फेकी झाली असावी. स्कोर कार्ड आपण पाहतो 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पाहावं लागेल टीम गौर कामत हा सामना आहे. सामन्यात धम्मक काय अजून आपण पाहिलं तर मंगेश अक्षय आहे. सामना जिंकू शकतो आपण, परंतु ती खेळी फटके खेळावे लागेल. यावेळेला कव्हर ड्राईव्ह डिफेक्सचा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक थोडा थांबवलं होते. चेंडू थांबत नाही. थरार फरार सीमारेषे पार कणखणीत चौकार. आलेत ना, त्यात सामन्याचे समीकरण बदल. येणारे 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज. विजय श्री खेचण्यासाठी टीम गौर कामत. मी सांगितलं होतं, मी म्हणलं होतं अक्षय मंगेश जोपर्यंत या सामन्यात आहे तर या सामन्याचं समीकरण कधीही बदलू शकतो. 2 षटक समाप्त झाले. 17 धावा स्कोर कार्डवर. 4 विकेट तंबूकडे परतवले गेले. चांगली गोलंदाजी फुल ऑन होप्स मध्ये. थोडंसं अटॅकिंग गोलंदाजी अटॅकिंग फील्ड टीम वाकस यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते, परंतु आता 9 धावसंख्येची गरज असेल टीम गौर कामत यांना. हे षटक महत्त्वाचं असेल. तिसरं षटक महत्त्वाचं असेल. या षटकात धावा रोखल्या, विकेट घेतले तर नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. नेक्स्ट बॅटरीसाठी टीम संजय नगर टीम गौर कामत दोन्ही टीम रेडी राहायचं. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. स्टेट ऑन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मला तर वाटतं रोखू शकत नाही. एक धाव मिळते या चेंडू मागे. एकीकडे धावेने स्कोर काढला. हलतं ठेवलं गेलं. जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवर. येणारे 11 चेंडू 8 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आपण पाहतोय. यावेळेला ओव्हर थ्रो असेल. एक धाव मला तर वाटतं पूर्ण होतं. पंच कोणती हरकत करत नाही. पंच मयूर वाघ सगळे जबरदस्त असे पंच आहेत. आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आपण पाहतोय लग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. टोटली स्कोर कार्ड आपण पाहतोय 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज. लफेटा चेंडू कव्हर ड्रायचा फटका. यावेळेला तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेले सीमारेषे पार. कडकडीत दणदणीत चौकार. गणपत बजाना काय. तीन चेंडूची फेकी बाकी. 3 धावसंख्येची गरज विजयश्री खेचण्यासाठी. 9 चेंडूचा खेळ बाकी. पाहतोय नेक्स्ट बॉल. यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू आपल्याला
2 चेंडू त्यावर एक सिंगल धाव आली होती. त्यानंतर एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा चेंडू डॉट, 6वा चेंडू डॉट. यावेळेला मोठा फटका लॉंग ऑफ रेजर मध्ये क्षेत्ररक्षक त्यांना थोडंसं थांबवलं होतं. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाते सीमा रेषे पार. कणगणित दणदणीत चौकार. त्याचा विजय फटका येतो. इथे विजय होतोय टीम गौरकामत विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. तर नेक्स्ट बॅटल साठी टीम गौरकामत टीम संजय नगर आपण रेडी व्हायचं. हा, तर या मॅच मध्ये ज्याने बक्षीस लावलं होतं टीम गौर कामत तर रंकेश 2 चेंडू 2 चौकार. तर 200 रुपयाचं पारितोषिक इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहे. तसेच सचिन तर सचिन आपल्या